आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। गोपाळच आहेस ना? सांग की कोण आहे? हा सुधाकर पोलीस आहे? आता ओळखच। जर तू हिला ओळखलंस ना तरच मी तुला माझा भाऊ मानेन। तुझी माधुरी। माधुरी म्हणजे तुझ्या मामाची मुलगी हा माधुरी। माधुरी ओळखलंच नाही मी तिला। किती मोठी झाली आहे। लहानपणी किती खेळायचो ना आपण। हो ना, आपण भांडी कुंडी खेळायचो आणि मी तुला नवरा म्हणूनच मागायचे आणि बस कळलंय त्याला, समजा सांगायची गरज नाही। गोपाळ गोप्या ए गोपाळ अरे गोप्या ए गोपाळ जा गोपाळ, बाहेर तुझे मित्रमंडळी आले ती, जा त्यासनी भेट जा। जा अरे गोप्या ए गोपाळ आला। मित्रांबद्दल तर गोपाळने काहीच नाही सांगितलं। अहो उत्सवाच्या दिवशी गोपाळ घरी आलाय। देवानं ऐकलं म्हणायचं फुलाबाईचं। अहो देवानच धाडले। गोपाळ गोपाळ अरे कायला का गोपाळ गेला तर पण कबूतर नाही, चिठ्ठी नाही, आला तर फोन नाही, काय नाही। अरे असं कोण वागतं व्हायला का? किती वाट बघायची तुझी? कुठं वाजाला का तू? हा अरे गोपाळ मी तर तुझ्या आठवणीत जेवत बी नव्हतो का। हे बघ हाईट वय दोन्ही बी म्हणावं तुझं वाढलं नाही त्याच्यामुळं। अरे काय काय झालं? ओळखलं नाही आम्हाला? अरे मी तुझा लहानपणीचा लंगोटी यार जित्या ना। अरे मी मंग्या। अरे अरे कशा आहात तुम्ही दोघ जण? किती मोठे झालाय। हा? लहानपणी किती खेळायचो आपण। त्याच्या तिरडीचा मोडला बांबू, त्याची किरडी ढासाळली, त्याच्या माड्यावर गुलाल उधळला, त्याच्या चित्तची लाकडे गेली चोरीला, त्याच्या घरदारावर पडली, त्याचा झाला इस्कूट, त्याची राग गेली वड्याला वाहून। कुठे तो फामटा आमच्या घरात गोपाळ म्हणून घुसलाय? हा? असं काय करताय वात्या? की आपला गोपाळच आहे की, मला की नाही का? कुठला गोपाळ? गोपाळ नाही, चोर ह्यो चोर। त्यावा गोपाळच आहे आपला। गोपाळ आजीच्या पाया पड पड। हे आजी बिज्जी काय नाही हा मी तुझी। कुठला कोण मी नाही ओळखत। चल निघ इथला, निघ। माझा लोक आता कुठं बी जाणार नाही। गोपाळ चल तू आजी ये। हे आजी तर तुझी काय टी? काय गा आजी? हा दिसत नाही काय नाही, आपलं बसायचं गप तर कशाला बडबड करत असते ग? अरे दिसत नसलं ना तरी मी उडत्या पाखराची पक मोजती। माझ्या नादाला लागू नको। आता तुला मेंदू नाही तरी तू जगतूसच का नाही? अगे आजी, अगे पण गोपाळ आलाय की चांगलंच झालं की, असं का करायला लागलीस? हो चांगलं झालं। जा घरी घेऊन तुझ्या। नेतेस का?
आणि घाल तुझ्यासारखीच त्या भांड्याच्या साबणाने आंघोळ त्याला. ए म्हातारे, तुला कसं काय कळलं मी भांडी घासायच्या साबणानं आंघोळ केली? अरे वासावूनच कळतंय, मग खरकाट्या भांड्याचा वास मारतोय. हा आजपासनं ही तुझी खोली. त्या म्हाताऱ्याच्या नादाला लागत जाऊ नकस, ती तशीच आहे. गेल्या पाडव्याला पडली होती जिन्यावरनं डोक्यावर, आणि तेव्हापासून अशीच येडागत करते ती. म्हणून म्हणते तुला थांब, त्या पाणी आणते तुला. पण इतर सर्वाची काय म्हणलास? सरू आजी? आणि तुला कसं काय ठाव? अरे अजून लक्षात आहे ना तुझ्या सरू आजी? तर तू एवढूसा होतास तेव्हा ही सरू आजी आली होती आपल्या घरी. आणि मग काय झाली की दोघी बहिणींची भांडणं, आणि मग त्या निघून गेल्या. एवढ्या जुळ्या बहिणी, पण आता एकमेकींचं तोंड बी बघत नाही त्या. असं काय झालं होतं दोघींच्यात? अरे तुझ्या नरू आजीला पाटलाचं स्थळ आलं तर सांगून, पण त्या सर्व आजीनं केलं की त्यांच्याशी लग्न. का तर मोठं घराणं होतं म्हणून. आणि तेव्हापासनं या सर्व आजी आणि नरू आजीचं वाकडच आहे. आणि जेव्हा तू लहान होतास तेव्हा एकदा आली होती सर्व आजी घरी आपल्या, आणि या तुझ्या नरू आजीनं दिवसले की त्या सर्व आजीला. आणि मग काय शिव्यांचा नुसता पाऊस घरात दिवसभर. ना तुझं तोंड बघणार नाही, ना तुझा उमरा चढणार नाही, आणि काय काय आणि काय काय. आणि मग निघून गेलं की त्या तिथनं. म्हणजे सर्वांची इथे परत कधीच येणार नाही. अरे कशाला येतात इथं तुझी नरू आजी इथं असताना? अरे ए हे ओळखलं का मला? मी तुमचा काका. माझा काका इच्छा नाही. अरे गोपाळ, ही ऋतिक तुझा पुतण्या, आणि सुधाकरचं पोरग, आणि ही हौसा तुझी बहीण. बहीण? पाय पड तिच्या. पणजी तुझी पणजी. बहीण की पणजी? बहिणीतली पणजी. तुझी पणजी हिच्या रूपानं या घरात आली. आमच्याकडनं जरा उशिराच बाण सुटला. मग सुधाकरच्या पाठीवर तुझ्या दुसऱ्या आईच्या पोटाला आली. रा